दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे 3 शब्द 11 वेळा बोलून पहा. तुमचे भाग्य बदलून जाईल. झोपण्यापूर्वी हे 3 शब्द 11 वेळा बोला आणि आजच करून पहा. तुमचे भाग्य बदलू लागेल. जीवनात माणूस अनेकदा भाग्य, नशीब आणि नियती यांचा विचार करत राहतो. अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी नशीब आपल्या बाजूने नाही असेही वाटते. अशा वेळी माणूस निराश होतो आणि स्वतःच्या मनाशीच हार मानतो. पण आज मी तुम्हाला एक असे रहस्य सांगणार आहे जे केवळ रहस्य नसून अनुभव आणि श्रद्धेशी जोडलेले सत्य आहे. असे म्हटले जाते की झोपण्यापूर्वी बोललेले शब्द आपल्या अवचेतन मनात खोलवर रुजतात आणि हळूहळू आपल्या वास्तवाला आकार देऊ लागतात. शब्द केवळ ध्वनी नसतात, शब्द ऊर्जा असतात. जेव्हा आपण एखादी विशिष्ट ऊर्जा पुन्हा पुन्हा आपल्या मनात आणि जीवनात आमंत्रित करतो, तेव्हा हळूहळू ब्रह्मांडही आपल्याला त्या ऊर्जेशी जोडू लागते. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी नेहमी सांगितले आहे की रात्री झोपण्यापूर्वी चांगले विचार, चांगले मंत्र आणि चांगल्या भावना मनात ठेवाव्यात. कारण झोपेत जाताना आपले चेतन मन विश्रांती घेत असते, पण अवचेतन मन जागृत असते. तेच अवचेतन मन आपल्या शब्दांना, भावनांना आणि विश्वासांना स्वीकारून त्यांना वास्तवात रूपांतरित करू लागते. म्हणूनच आज मी तुम्हाला त्या 3 शब्दांची शक्ती सांगणार आहे, जे तुम्ही झोपण्यापूर्वी 11 वेळा बोललात तर हळूहळू तुमच्या भाग्याचा मार्ग बदलू लागेल. तुम्हाला कदाचित वाटेल की केवळ 3 शब्द इतके प्रभावी कसे असू शकतात. पण हाच तर ब्रह्मांडाचा रहस्य आहे. कधी कधी साधे दिसणारे शब्दही अपार शक्ती लपवून ठेवतात. जेव्हा हे शब्द तुमच्या विश्वासाशी, तुमच्या हेतूशी आणि आत्मविश्वासाशी जोडले जातात, तेव्हा ते तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात. म्हणूनच प्राचीन शास्त्रांमध्ये म्हटले आहे, वाणी ब्रह्म आहे, म्हणजेच आपली वाणी हीच सृष्टी निर्माण करणारी शक्ती आहे. योग्य प्रकारे वाणीचा उपयोग केला तर आपण आपले जीवन बदलू शकतो. रात्री झोपण्यापूर्वीचा वेळ फार पवित्र मानला जातो. त्या क्षणी दिवसभराचा ताण, चिंता आणि धावपळ संपलेली असते आणि आत्मा शांततेचा शोध घेत असतो. हाच तो क्षण असतो जेव्हा आपण आपल्या मनात आणि आत्म्यात नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवा विश्वास पेरू शकतो. आणि त्या क्षणी योग्य शब्दांचे बीज पेरले तर ते बीज आपल्या आयुष्यात चमत्कारासारखे फळ देते. आता प्रश्न येतो त्या 3 शब्दांचा. पण त्याआधी हे समजून घ्या की या शब्दांचा प्रभाव तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते फक्त बोलणार नाही, तर पूर्ण विश्वास आणि भावनेने बोलाल. केवळ तोंडाने बोलणे पुरेसे नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयाची खोली आणि अवचेतन मनाची शक्ती त्यात सामील होत नाही, तोपर्यंत ते शब्द फक्त आवाजच राहतील. लक्षात ठेवा, शब्द फक्त कानांनी ऐकू येणारा ध्वनी नसतो, तर तो तुमच्या आत्म्याकडून ब्रह्मांडाकडे पाठवलेला संदेश असतो. जर तो संदेश सत्य आणि विश्वासाने भरलेला असेल तर ब्रह्मांड तो नक्की ऐकते. पण जर शंका असेल तर तो संदेश कमकुवत ठरतो. म्हणून जेव्हा तुम्ही हे 3 शब्द बोला, तेव्हा तुमचे संपूर्ण मन, आत्मा आणि विश्वास त्यात समर्पित करा. आता कल्पना करा, तुम्ही रात्री आपल्या बिछाण्यावर झोपलेले आहात, दिवसभराच्या थकव्यापासून मुक्त झालेलात. तुम्ही डोळे बंद केले आहेत, खोल श्वास घेत मन शांत केले आहे. आता त्या क्षणी जेव्हा तुम्ही तुमच्यातील सर्व नकारात्मकता सोडून देता, तेव्हा हळूहळू तुमच्या ओठांवरून ते 3 शब्द 11 वेळा बाहेर येतात. सुरुवातीला कदाचित हे तुम्हाला साधं वाटेल, पण जसजसं तुम्ही ते पुन्हा पुन्हा म्हणाल, तसतशी तुमच्या आत एक हलकीशी शांतता उतरू लागेल. तुमचं मन हलकं होईल आणि एखादी अदृश्य शक्ती तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार करत आहे, असं तुम्हाला जाणवेल.
हळूहळू तुम्ही झोपेत जाता आणि तेच शब्द तुमच्या अवचेतन मनाच्या खोल थरात रुजतात. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आतून हलकं, मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेलं वाटेल. हाच तो चमत्कार आहे ज्याला लोक भाग्य बदलणं असं म्हणतात. भाग्य ही कुठून बाहेरून येणारी जादुई शक्ती नाही. भाग्य म्हणजे आपल्या अवचेतन मनात साठलेल्या धारणा आणि विश्वासांचा परिणाम. जेव्हा तुम्ही योग्य शब्दांच्या मदतीने या धारणा बदलता तेव्हा भाग्यही बदलू लागतं. आता प्रश्न असा उभा राहतो की ते 3 शब्द नेमके कोणते आहेत? मित्रांनो, हे रहस्य मी तुम्हाला हळूहळू उलगडून सांगू इच्छिते, कारण ही फक्त जाणून घेण्याची गोष्ट नाही, तर अनुभवण्याची आहे. जर मी आत्ताच थेट ते 3 शब्द सांगितले तर कदाचित तुम्ही त्यांना एक सामान्य प्रयोग समजून विसरून जाल. पण जेव्हा तुम्हाला कळेल की शब्दांमध्ये किती शक्ती असते, विश्वासात किती ताकद असते आणि झोपण्यापूर्वी बोललेले शब्द आपल्या भाग्याला कसे आकार देतात, तेव्हाच तुम्ही त्या शब्दांची खरी ताकद समजू शकाल. असं म्हटलं जातं की माणूस तसाच बनतो जसं तो स्वतःबद्दल रोज विचारतो आणि बोलतो. जर तुम्ही स्वतःला रोज मी कमजोर आहे असं म्हणत राहिला तर तुमचं अवचेतन मन ते खरं मानेल आणि तुमचं आयुष्य त्याच दिशेने जाऊ लागेल. पण जर तुम्ही स्वतःशी रोज सकारात्मक बोललात तर हळूहळू तुमचं जीवनही सकारात्मक होईल. म्हणूनच झोपण्यापूर्वी बोललेले शब्द इतके महत्त्वाचे असतात. चला आता हळूहळू त्या दिशेने पुढे जाऊया जिथे आपल्याला कळेल की ते 3 शब्द कोणते आहेत. पण त्याआधी तुमच्या मनात आणि हृदयात हा विश्वास पक्का करा की तुमची परिस्थिती कशीही असो, आतापर्यंत भाग्य तुमच्या विरोधात का असेना, जर तुम्ही हे शब्द पूर्ण विश्वासाने स्वीकारले तर तुमचं भाग्य बदलायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, विश्व नेहमी आपली ऊर्जा ऐकते आणि ऊर्जा आपल्या शब्दांतूनच बाहेर पडते. म्हणून आपल्या शब्दांना कधीही हलकं समजू नका. जर तुम्ही स्वतःला मी अपयशी आहे असं म्हणाल तर ते शब्दही ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात. पण जर तुम्ही स्वतःला मी विजयी आहे असं म्हणाल तर ती ऊर्जा सुद्धा ब्रह्मांडात पसरते. हाच आकर्षणाचा नियम आहे, हाच कर्माचा नियम आहे आणि हाच जीवनाचा नियम आहे. आपण आधीच्या भागात समजून घेतलं की झोपण्यापूर्वी बोललेले शब्द इतके शक्तिशाली का असतात आणि ते आपल्या अवचेतन मनात खोलवर जाऊन भाग्याला कसा आकार देतात. आता प्रश्न एवढाच उरतो की ते 3 शब्द कोणते आहेत, जे रात्री 11 वेळा बोलल्याने जीवनाची दिशा बदलू शकते. पण त्या शब्दांपर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की ब्रह्मांड कोणती भाषा सर्वात चांगल्या प्रकारे समजतं. ब्रह्मांड आपली भाषा, आपली बोली किंवा फक्त शब्द ऐकत नाही, ते ऊर्जा ऐकतं. ऊर्जा आपल्या विचारातून निर्माण होते आणि विचारांना आकार देण्याचं काम शब्द करतात. म्हणजेच शब्द हे ते माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या ऊर्जेला दिशा देतो. ऊर्जा सकारात्मक असेल तर शब्दही सकारात्मक असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात सकारात्मक दिसतो. आणि ऊर्जा नकारात्मक असेल तर शब्दही नकारात्मक होतात आणि आयुष्य अधिक कठीण बनवत जातात. याच कारणामुळे ऋषीमुनींनी आपल्याला नेहमी शिकवलं की दिवसाची सुरुवात आणि शेवट आपल्या आत सकारात्मक भावना निर्माण करूनच करायला हवा. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपली संपूर्ण प्रणाली नव्याने सुरू होते आणि रात्री झोपताना आपलं अवचेतन मन सर्वाधिक ग्रहणशील असतं. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी बोललेले शब्द सकाळपर्यंत आपल्या अवचेतन मनात बीजासारखे रुजायला लागतात. आता जरा विचार करा, जर तुम्ही झोपण्यापूर्वी असं म्हणाल की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही, तर तेच बीज तुमच्यात पेरलं जाईल आणि सकाळी उठल्यावर तुमचं मन त्याच भावनेनं जागं होईल. पण जर झोपण्यापूर्वी तुम्ही असं म्हणाल की माझं जीवन सकारात्मक आहे आणि मी ते बदलू शकतो, तर तुमच्या आत तोच सकारात्मक बीज उगवेल आणि सकाळी तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल.
म्हणूनच आता वेळ आली आहे त्या 3 शब्दांना जाणून घेण्याची, ज्यांच्या शक्तीवर ही साधना आधारलेली आहे. ते 3 शब्द आहेत धन्यवाद, क्षमा आणि प्रेम. होय, हेच ते 3 शब्द आहेत जे तुमच्या आयुष्याचं भविष्य बदलू शकतात. तुम्हाला कदाचित वाटेल की इतके साधे शब्द इतका मोठा बदल कसा घडवू शकतात, पण हाच तर जीवनाचा रहस्य आहे. आयुष्यातले सर्वात मोठे बदल कधीच जडभर गोष्टींमुळे होत नाहीत, ते नेहमी साधेपणातूनच घडतात. चला आता या 3 शब्दांना थोडक्यात समजून घेऊया. धन्यवाद हा शब्द कृतज्ञतेच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा धन्यवाद म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला असा संदेश देता की तुमच्या आयुष्यात जे काही आहे त्यासाठी तुम्ही आभारी आहात. कृतज्ञता ही अशी शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात अधिक संधी, अधिक आनंद आणि अधिक समृद्धी आकर्षित करते. जेव्हा तुम्ही आभार मानता, तेव्हा तुम्ही कमतरतेकडे नाही तर संपन्नतेकडे लक्ष देता आणि ब्रह्मांड त्याच गोष्टी अधिक वाढवून तुम्हाला देते. क्षमा हा शब्द केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही आहे. दिवसभरात आपण नकळत अनेक नकारात्मक भावना मनात साठवतो. कधी कुणाशी भांडण होतं, कधी राग येतो, कधी आपण स्वतःवरच नाराज होतो. जर या भावना मनात घेऊन आपण झोपलो तर त्या नकारात्मकता अवचेतन मनात बसतात आणि हळूहळू आपल्या आत्म्याला जड करतात. पण जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी 11 वेळा क्षमा म्हणता, तेव्हा तुम्ही मनावरचा तो ओझा खाली ठेवता. तुम्ही इतरांना माफ करता, स्वतःलाही माफ करता आणि शांत मनाने झोपता. क्षमा तुम्हाला हलकं करते आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवतं की मनावरचं ओझं उतरलेलं आहे. प्रेम हा शब्द सर्वात शक्तिशाली आहे. प्रेम ही अशी ऊर्जा आहे जी केवळ माणसांनाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाला एकाच सूत्रात बांधते. जेव्हा तुम्ही रात्री 11 वेळा प्रेम म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्यातील प्रेमाची ऊर्जा सक्रिय करता. प्रेम म्हणजे केवळ एका व्यक्तीशी जोडलेली भावना नाही, ती अशी भावना आहे जी तुम्हाला संपूर्ण सृष्टीशी जोडते. जेव्हा तुम्ही प्रेमाच्या ऊर्जेत झोपता, तेव्हा तुमच्या आजूबाजूला सकारात्मक तरंग पसरतात आणि तेच तरंग तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ लागतात. आता जरा कल्पना करा, जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे 3 शब्द धन्यवाद, क्षमा आणि प्रेम 11 वेळा म्हणाल, तर तुमच्या अवचेतन मनात कशी ऊर्जा रुजेल. आधी कृतज्ञता, मग क्षमा आणि शेवटी प्रेम. ह्याच 3 भावना जीवनाचा पाया आहेत. कृतज्ञता, क्षमा आणि प्रेम या 3 भावना जर तुमच्या आत स्थिर झाल्या तर तुमचं भाग्य बदलणं अट आहे. इथे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की हा प्रयोग केवळ शब्दांपुरता मर्यादित नसावा. धन्यवाद म्हणताना खरोखर ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात त्या मनात आठवा. कुटुंब, आरोग्य किंवा एखादी छोटीशी खुशी सुद्धा असू शकते. क्षमा म्हणताना ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना मनापासून माफ करा आणि स्वतःलाही माफ करा. आणि प्रेम म्हणताना त्या ऊर्जेला अनुभव करा जी तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.